नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत पनीर बटर पुलाव. खायला खूप जास्त टेस्टी लागतो आणि आजचा पनीर बटर पुलाव हा आपण कुकरमध्ये झटपट तयार करणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने आणि सुट्टा होतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. बासमती तांदूळ घेतलेला आहे, 2 वाट्या बासमती तांदूळ. आपल्याला हा तांदूळ 15 ते 20 मिनिट भिजू घालायचा आहे. स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला भिजू घालायचा आहे. धुवून घेऊया. आता आपल्याला 15 ते 20 मिनिट हा भिजू घालायचा आहे. चला तर मग बाकीची तयारी करून घेऊया. एक पॅन ठेवायचा आहे. पॅनमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. आपल्याला इथे तेल वापरायचं नाही. आता आपल्याला यामध्ये पनीर फ्राय करून घ्यायचे आहे. पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पनीर. पनीर आपले छान फ्राय होत आहे. काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये आपल्याला काजू पण फ्राय करून घ्यायचे आहे. काजू आपल्याला जास्त नाही फ्राय करायचे, थोडेसे फ्राय करायचे आहे, काढून घ्यायचे आहे. आता आपण इथे कुकर घेतलेला आहे. बटर घालायचं आहे. आता बटर आणि तूप मिक्स करून घालायचं आहे आपल्याला. अर्ध बटर आणि अर्ध तूप घालायचं आहे. अख्खं बटर घातलं तरी चालेल, पण मी इथे तूप घातलेलं आहे. गरम करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला जिरेची फोडणी द्यायची आहे. फक्त जिरे घालायचे आहेत, आपल्याला मोहरी घालायची नाही. जिरे आपले तडतडले की आपल्याला इथे खडा मसाला घालायचा आहे. इथे वेलची घेतलेली आहे, लवंग, दालचिनी, मिरे, तमालपत्र, 2 हिरव्या मिरच्या, मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तिखट घालायचं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तिखट घालू शकता, पण तिखट घातलं तर आपल्या पुलावचा कलर चेंज होतो, म्हणून मी इथे मिरची घालते. उभा चिरलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे. फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आहे. जास्त लाल पण होऊ द्यायचा नाही आपल्याला. थोडासा एकदम फ्राय करायचा आहे. आता आपल्याला पनीर आणि काजू घालायचे आहे. फ्राय केलेले, गरम मसाला, तांदूळ घालायचे आहे. मिक्स करून घ्यायचं आहे.
कोथिंबीर, पाणी घालायचं आहे. पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही, फक्त तांदूळच्या वरती येईल थोडंसं इतपत पाणी घालायचं आहे. मीठ, कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त 2 शिट्ट्या काढायच्या आहेत. दोन शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. चला तर पाहूया. बघू शकता आपला पुलाव खूप छान झालेला आहे, मस्त झालेला आहे. एकदम झटपट बनतो आणि खायला खूप जास्त टेस्टी लागतो. कुकरमध्ये असून पण आपला चिकटलेला नाही, एकदम सुट्टा पुलाव झालेला आहे. तांदूळ फक्त 15 ते 20 मिनिटं भिजू घालायला विसरायचं नाही आणि पाणी आपल्याला जास्त नाही घालायचं. अशा पद्धतीने आपला पुलाव झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.